कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब. नववर्षाच्या उंबरठ्यावर रोहा अष्टमी नगर परिषदेच्या नवनियुक्त नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांनी शहर विकासाचा स्पष्ट रोडमॅप जाहीर केलाय. नगरपालिका कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी स्वच्छता, रस्ते दुरुस्ती, कचरा व्यवस्थापन आणि मूलभूत सुविधांवर स्वतः लक्ष ठेवणार असल्याचं सांगितलंय. रोहा अष्टमी शहर आदर्श नगर म्हणून उभे राहिले पाहिजे, यासाठी कोणतीही तडजोड होणार नाही असा ठाम संदेश त्यांनी दिलाय. शहरातील अपंग नागरिकांसाठी महत्त्वाचा दिलासा देत शेडगे यांनी राज्य समाज कल्याण विभागाच्या योजनेअंतर्गत 127 लाभार्थी पात्र ठरले आहेत याची माहिती दिली. ज्यांचे नाव राहिले असेल त्यांनी आपल्या प्रभागातील नगरसेवक किंवा नगर परिषद कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन त्यांनी केलंय. या प्रसंगी मुख्याधिकारी अजय कुमार एडके, माजी नगराध्यक्ष समीर शेडगे, गटनेते महेंद्र गुजर, नगरसेवक, नगरसेविका आणि अधिकारी उपस्थित होते. नगराध्यक्ष शेडगे यांनी विकासाचा संकल्प मांडल्याने शहरात सकारात्मकतेचं वातावरण निर्माण झालंय. स्वच्छतेचे जो डायरेक्ट इम्पॅक्ट आहे तो आपल्या आरोग्यावर होतो. त्यामुळे घनकचऱ्याबाबतच आम्ही ठोस पावलं उचलण्यास चालू केलेली आहे. मग त्याच्यात प्लास्टिक आणि थर्माकोल मुक्त रोहा असेल. ह्याच्या व्यतिरिक्त आपण आपल्या ज्या गाड्या आहेत त्या आपल्याला पुरेशा होत नाही आहेत. त्यामुळे आपण CSR अदितीताईंमार्फत आपण आपल्या ज्या इंडस्ट्रीज आहेत त्यांच्या CSR मार्फत आपल्याला अधिकच्या गाड्यामध्ये ट्रॅक्टर असतील, बोलेरो पिकअप असतील, जे जे काही आपल्याला पाहिजे ते आपण आणण्याचा प्रयत्न करत आहोत. ह्याच्या आणि सगळ्यात मेन मुद्दा जसं मी सांगितलं की नगरपालिकेने कितीही ठोस पावलं उचलली पण नागरिकांचा प्रतिसाद आणि नागरिकांमध्ये सकारात्मक बदल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कुठलीही योजना ही आपण सक्सेसफुल करू शकत नाही. तर त्याच्यासाठी आम्ही जनजागृती नक्कीच करू. मग ते पॅम्पलेट असो, रिक्षा असो, नंतर मग आपल्या नगरपालिकेत आम्ही ह्याचं न्यूजपेपरमध्ये आपल्या ॲडव्हर्टाइजमेंट देणं असो, हे सगळंच करू. जे काही आहे जिथे जिथे आता तुम्ही ह्याचं नदी संवर्धनाचं सांगितलं, जिथे जिथे कचरा टाकताय तिथे आम्ही कॅमेरा लावून तिथे तिथे पोस्टर्स लावायचा देखील प्रयत्न करत आहोत. की आमची कल्पना आहे की आम्ही नगरपालिकेचं एखादं इंस्टाग्राम पेज, फेसबुक पेज अधिकृतरित्या उघडावं आणि जे कोण असं करतायत त्यांना आम्ही तिथे म्हणजे आधी दंडात्मक कारवाई करणार नाही, आधी त्यांना समज देऊ. त्याच्यानंतर पण असं होत असेल तर आम्ही सोशल मीडियावर त्यांना समजू दे की त्यांनी काही चूक केली आहे आणि हे करून पण जर काही होत नसेल तर आम्ही दंडात्मक कारवाई करू.